नमस्कार. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता फायनली इकडे अर्जुन त्याचबरोबर आर्याच्या लग्नाचं फायनल झालेलं आहे. म्हणजेच आर्याच्या आईने पण या लग्नाला होकार दिलेला आहे. त्यामुळं आर्या आणि अर्जुन दोघंही एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर इकडे आर्या आणि अर्जुनचा साखरपुडा असतो. आर्या आणि अर्जुन साखरपुड्यासाठी समोर थांबलेले असतात. सर्वजण घरातली मंडळी असतात. अगदी घरगुती असा समारंभ असतो. आणि मग आर्याला तिथे अंगठी घालायची असते आणि अर्जुन मात्र आर्याकडे पाहतच राहतो. तेव्हा आर्या म्हणते की अर्जुन, तुला तुझा भूतकाळ सोडून पुढे जायचं आहे. त्यामुळं काहीही झालं तरी तुझा भूतकाळ सोडून तू या नात्याचा स्वीकार केलेला आहेस ना, मग आता का थांबतोयस तू? तेव्हा अर्जुन त्या अंगठीकडे पाहत असतो आणि त्यानंतर आर्याकडे पाहत असतो. मग फायनली अर्जुन हा आर्याच्या बोटामध्ये रिंग घालतो, म्हणजेच अंगठी घालतो आणि साखरपुडा हा संपन्न होतो. परंतु एक मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. तो म्हणजे असा आहे की आर्याला अर्जुनने अंगठी तर घातलेली आहे, पण इकडे आता सिम्बा म्हणजेच अमोलला कळलेलं आहे की मास्टर हाच माझा बाबा आहे. कारण त्याने ते ड्रॉइंग काढलेलं होतं. त्याचबरोबर तो अर्जुनला खूप वेळा भेटलेला आहे आणि ते चित्र जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा त्याला कळलेलं आहे. आणि त्याने आता पोलीस स्टेशनला जाऊन प्रयत्नही केलेला आहे, पण तिथे काही आता त्याची डाळ शिजलेली नाही. त्याला काही त्याच्या मनासारखं करता आलेलं नाही. म्हणून आता इथे साखरपुड्याच्या ठिकाणी सिम्बाची एंट्री झालेली आहे आणि सिम्बाची एंट्री ही खूपच जबरदस्त अशी झालेली आहे. साखरपुड्याच्या ठिकाणी तिथे सिम्बा येत आहे आणि सर्वांच्या समोर तो तिथे अर्जुनला भेटत आहे. परंतु हे जे लहान लेकरू आहे त्याला कळतं की आपण कुठे बोलायचं, काय बोलायचं. ते बरोबर शांत राहत आहे. ते तिथं आलेलं पाहून अर्जुन पण साखरपुड्यातून तिथे बाहेर येतो आणि म्हणतो, सिम्बा काय झालं? आणि तो सिम्बाला मिठी मारतो. आणि इकडे मात्र सिम्बाने पण मिठी मारलेली आहे आणि सिम्बा म्हणतो की मास्टर, मला माहिती आहे तुम्हीच माझे बाबा आहेत. आता काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही, असं म्हणत मनगटाचा बाही जी आहे, हाताच्या शर्टची बाही जी आहे, ती ह्या बाही त्याने मागे सरकवलेली आहे आणि सिम्बा स्टाईल तो तिथून निघून गेलेला आहे. आणि तो म्हणतो की काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही आणि काहीही झालं तरी मी मला आणि बाबा तुम्हाला एकत्र आणणारच आहे, कारण तुम्ही माझे बाबा आहात ही गोष्ट मला कळलेली आहे. काहीही झालं तरी आता सिम्बाने ठरवलेलं आहे की त्याची माँ आणि बाबा एकत्र येणारच आहेत. आता सिम्बाने ठरवलं आहे म्हणजे ते होणारच. आणि आर्या पण आता कशी सपोर्ट करेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.